मित्रांनो, टी संदर्भातील बालमानसशास्त्र या विषयाचे अत्यंत व्ही-आय-पी प्रश्न 15 व्ही-आय-पी प्रश्न पाहणार आहोत. त्यापैकी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला परीक्षेला नक्की विचारणार आणि या 15 प्रश्नामध्ये तुमचा जवळपास 60 प्रश्नाचा अभ्यास होणार आहे. प्रश्न पहिला आहे, जीन पियाजे यांच्या बोधनात्मक विकास उपपत्तीनुसार वस्तू सातत्य अर्थात ऑब्जेक्ट परमनन्स हा गुणधर्म बालकामध्ये कोणत्या अवस्थेत दिसून येतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संवेदीकारक अवस्था. ही अवस्था कशी असते? तर ही अवस्था असते जन्मापासून 2 वर्षापर्यंत. त्यानंतर यात मुलाला वस्तू डोळ्यासमोर नसली तरी ती जगात अस्तित्वात आहे हे समजते. त्यानंतर क्रियापूर्व जी अवस्था आहे ही अवस्था आहे 2 ते 7 वर्ष. यात मूल अहंकेंद्री असते आणि प्रतिकात्मक खेळ खेळते. तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, ही आहे 7 ते 11 आणि यामध्ये मूल तर्क लावू लागते, पण फक्त समोर दिसणाऱ्या मूर्त वस्तूंबाबत तर्क लावू शकतो. तो वर्गीकरण करण्याची क्षमता नेमकी येथे येते. आणि 4 नंबर आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था, जी आहे 11 वर्षाच्या पुढे. यामध्ये मूल अमूर्त म्हणजे अबस्ट्रॅक्ट विचार करू लागते, ती आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. तर म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यामधील प्रश्न दुसरा आहे, कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाच्या कोणत्या स्तरावर बालक शिक्षा टाळण्यासाठी आज्ञांचे पालन करते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पूर्वसंकेतबद्ध स्तर म्हणजे काय? तर हा सर्वात प्राथमिक स्तर आहे. यामध्ये मुलं शिक्षा आणि आज्ञापालन किंवा स्वलाभ म्हणजे बक्षीस वगैरे यावर आधारित निर्णय घेतात. दुसरा आहे संकेतबद्ध स्तर. तर यामध्ये मूल सामाजिक नियम, चांगला मुलगा मुलगी ही प्रतिमा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियमांचे पालन करते. म्हणजेच चांगला मुलगी चांगला मुलगा यावर ते त्याचं वागणं अवलंबून असते. प्रश्न ते म्हणजे पर्याय 3 आहे उत्तर संकेतबद्ध स्तर. आता हा काय आहे? तर यामध्ये व्यक्ती स्वतःची नैतिक मूल्ये, मानवी हक्क आणि वैश्विक तत्वांचा विचार करते. आणि अमूर्त स्तर म्हणजेच हा कोहलबर्गच्या उपपत्तीचा भागच नाही, त्याच्यामुळे याचा विचार करायचा नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे अर्थात पर्याय जो आहे पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, थॉर्नडाईकच्या अध्ययन उपपत्तीमधील कोणता नियम सरावाचे महत्त्व अधोरेखित करतो? सरावाचे महत्त्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुनरावृत्तीचा नियम. हा नियम काय आहे? तर वारंवार सराव केल्याने अध्ययन पक्के होते. हा नियम थॉर्नडाईक यांनी दिला आहे. मग यासोबतच आपण पाहूया. आता हे आपलं उत्तर आहे, परंतु मग सज्जतेचा नियम म्हणजे काय? तर मूल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शिकायला तयार असेल तरच प्रभावी होते. हा आहे सज्जतेचा नियम. परिणामाचा नियम काय? तर शिकल्यानंतर मिळणारे समाधान किंवा यश अध्ययनाची गती वाढवते, म्हणजे तो परिणामाचा नियम. आणि साहचर्याचा नियम म्हणजे काय? तर 2 गोष्टींमधील संबंधामुळे उदाहरणार्थ चित्र किंवा शब्द शिकणे सोपे होते. म्हणजे 2 गोष्टींमधील जे सहसंबंध आहे त्यामुळे शिकणे सोपे होते, तो सहचर्याचा नियम. परंतु या तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 3 पुनरावृत्तीचा नियम. प्रश्न क्रमांक 4 आहे, लेओ वायगोत्स्की यांनी मांडलेली झेडपीडी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. म्हणजेच मुलाची स्वतःची क्षमता आणि तज्ज्ञाच्या मदतीने गाठलेली क्षमता यातील संभाव्य विकासाचे क्षेत्र. आणि इतर पर्यायाचा जर विचार केला तर याचा आणि वायगोत्स्कीचा काहीही संबंध नसल्यामुळे याचं आपण स्पष्टीकरण पाहणार नाही. प्रश्न 5 आहे, बुद्धिमत्तेच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचे जनक कोण आहेत? बहुविध बुद्धिमत्ता. तर याचं उत्तर आठवते? याचं उत्तर आहे
हॉवर्ड गार्डनर. तर हॉवर्ड गार्डनर यांनी फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात 8 ते 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितलेल्या आहेत. तर मग आता आपण अल्फ्रेड बिने यांनी काय केलं ते पाहू. तर यांनी बुद्धिमत्तेची पहिली चाचणी तयार केली आणि एक घटक सिद्धांत मांडला. त्यानंतर चार्ल्स स्पिअरमन यांनी द्विघटक आणि एस स्पेसिफिक सिद्धांत मांडला. म्हणजे जी जनरल आणि एस स्पेसिफिक असे 2 घटक द्विघटक सिद्धांत यांनी मांडला. आणि चौथा आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी त्रिघटक सिद्धांत मांडला. म्हणजे ते 3 घटक म्हणजे कोणते? विश्लेषणात्मक, सर्जनशील आणि व्यावहारिक हे 3 घटक यांनी मांडले. तर 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा आहे बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? तर कशी असते? पर्याय वाचा मनातल्या मनात. वाटल्यास कधी कधी तुम्हाला विचार करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करू शकता. तर बालकाच्या विकासाची दिशा ही कशी असते? तर डोक्याकडून पायाकडे. पर्याय क्रमांक 2. म्हणजे विकास जो आहे हा आधी डोक्याच्या भागात सुरू होतो आणि क्रमाने खालच्या भागाकडे जातो. प्रश्न 7वा आहे अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली? क्लासिकल कंडिशनिंग. तर ही उपपत्ती कोणी मांडली? तर हे D.Ed. B.Ed. सुद्धा होतं. तर हे पावलॉव यांनी मांडलेली आहे. तर यांचं नाव आहे इव्हान पावलॉव. आणि हे जे तर स्किनर ते B.F. स्किनर आहेत. तर यांनी कोणती मांडली? मग साधक अभिसंधान मांडली यांनी. म्हणजे यांनी उंदरावर प्रयोग केला. त्यानंतर अल्बर्ट मांडुरा यांनी सामाजिक अध्ययन मांडले. म्हणजे निरीक्षणाद्वारे शिकणे. बोबो डॉल प्रयोग मांडला. त्यानंतर कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय सिद्धांत म्हणजे फील्ड थेअरी मांडली. आता प्रश्न 7व्याचं जे उत्तर आहे स्किनर पावलॉव. तर पावलॉवने कशावर प्रयोग केला होता आठवत असेल तर पावलॉवने केला होता कुत्र्यावर प्रयोग. कुत्रा. आणि या कुत्र्यावर प्रयोग केला होता. तर अन्न आणि घंटा बरोबर लाळ असं एक सूत्र होतं त्याच्यामध्ये. म्हणजे असं ते सूत्र तयार झालेले होते तुम्हाला आठवत असेल तर प्रश्न 7व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8वा आहे रोरशाशाहीचे डाग चाचणी कोणती पद्धत आहे? तर ही आहे प्रक्षेपण पद्धत. प्रक्षेपण पद्धत म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेक्निक. यामध्ये व्यक्तीच्या अबोध मनाचे प्रतिबिंब चित्रांच्या वर्णनातून बाहेर पडते. त्याला म्हणतात प्रक्षेपण पद्धत. मग वस्तुनिष्ठ पद्धत म्हणजे काय हे पण पाहू आपण. तर यात पडताळा सूची असते, चेकलिस्ट असते यामध्ये, किंवा प्रश्नावली वापरतात जिथे उत्तर निश्चित असते. म्हणजे वस्तुनिष्ठ म्हणजे निश्चित उत्तर असते. त्यानंतर विषयनिष्ठ. विषयनिष्ठ म्हणजे काय? यामध्ये मुलाखत किंवा आत्मचरित्र किंवा जीवन वृत्तांत म्हणजे केस स्टडी यांचा समावेश विषयनिष्ठमध्ये होते. प्रश्न 9वा आहे लेखनाशी संबंधित अध्ययन अक्षमतेचे उदाहरण कोणते? अध्ययन अक्षमता लेखनाशी संबंधित. आणि हा प्रश्न मागील TET किंवा CTET यापैकी एक आलेला आहे. हाच प्रश्न आहे तो. तर प्रश्न काय आहे? अध्ययन अक्षमतेचे उदाहरण लेखनाशी संबंधित लक्षात ठेवा. तर लेखन आहे आणि लेखन म्हणजेच डिस्ग्राफिया. आता डिस्ग्राफिया हा शब्द कसा लक्षात ठेवायचा? तर ग्राफ जे ग्राफ आहे लेखनाचा तो लेखनाचा ग्राफ नीट नसते म्हणजे रायटिंगचा. त्यामुळे डिस्ग्राफिया एक लक्षात ठेवायचं. ग्राफ आणि लेखन याचा संबंध आहे. मग डिस्लेक्सिया काय आहे? तर डिस्लेक्सिया आहे वाचनाशी संबंधित म्हणजे रीडिंगशी संबंधित. आणि दुसरा आहे डिस्कॅल्कुलिया हे जे आहे तर यावरूनच कळते की कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये म्हणजेच गणिताशी संबंधित आहे. त्यानंतर डिस्फेजिया. आता डिस्फेजिया काय आहे? तर भाषेचं आकलन आणि संप्रेषणाशी म्हणजे संप्रेषणाशी संबंधित आहे म्हणजे कम्युनिकेशन. तर आपलं लेखनाशी संबंधित उत्तर काय आहे? तर डिस्ग्राफिया. प्रश्न 10वा आहे एरिक्सन नुसार किशोरवयीन मुलांमध्ये कोणता संघर्ष दिसतो? किशोरवयीन मुलांमध्ये
कोणता संघर्ष दिसतो? तर त्यामध्ये ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ हा संघर्ष दिसतो. मग आता इतर संघर्ष आपण पाहूया. तर मग पहिला कोणता आहे? विश्वास विरुद्ध अविश्वास, म्हणजे पहिल्या वर्षातील हे आहे शैशवावस्था. शैशवावस्थामध्ये हा असतो. त्यानंतर स्वायत्ता विरुद्ध शंका, म्हणजे काय? हे 2 ते 3 वर्षाच्या बालकामध्ये असतो. आणि कर्तृत्व विरुद्ध न्यूनगंड हे 6 ते 12 वर्ष याच्यामध्ये दिसून येतो, म्हणजे शालेय वयातील मुलामध्ये संघर्ष दिसतो. पण मुख्य जे आपलं उत्तर आहे ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ, तर हे कोणत्या वयाचं आहे? तर हे 12 ते 18 वर्षाच्या वयामध्ये हा संघर्ष दिसून येतो. प्रश्न 11वा आहे, समान घटक सिद्धांत कोणी मांडला? तर कोणी मांडला? तर हा मांडला एडवर्ड थॉर्नडाईक यांनी हा सिद्धांत मांडला. म्हणजे 2 विषयात जेवढे घटक समान तेवढे संक्रमण जास्त, असा हा सिद्धांत त्यांनी मांडला. मग आता यामध्ये चार्ल्स जड यांनी सामान्यीकरणाचा म्हणजेच जनरलायझेशन सिद्धांत मांडला. त्यानंतर कोहलरने यांनी चिंपॅन्झीवर प्रयोग केला, आठवत असेल तर चिंपॅन्झीवर प्रयोग करून मर्मदृष्टी हा सिद्धांत मांडला. पुढचा 12वा प्रश्न आहे, प्रगतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते कोण? प्रगतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते कोण? तर ते पुरस्कर्ते आहेत पर्याय क्रमांक 1 जॉन डुई. जॉन डुई यांनी करून शिका म्हणजेच लर्निंग बाय डुईंग आणि लोकशाही शिक्षणावर भर दिला जॉन डुईने. त्यानंतर सिग्मंड फ्रॉइड आहेत. तर सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण शास्त्राचे जनक आहेत हे. त्यानंतर वॉटसन, जे.बी. वॉटसन. तर हे जे.बी. वॉटसन जे आहेत ते वर्तनवादाचे जनक आहेत, म्हणजे बिहेवियरिझम. प्रश्न 13वा आहे, स्मरण प्रक्रियेतील योग्य क्रम कोणता? स्मरण प्रक्रिया. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1च आहे, ग्रहण करणे, साठवण करणे, आठवणे आणि ओळखणे हे स्मरण प्रक्रियेचा योग्य क्रम आहे. प्रश्न 14वा आहे, IQचे सूत्र कोणते? म्हणजे बुद्ध्यांकाचं सूत्र. तर हे आहे पर्याय क्रमांक 2चं मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे IQचे सूत्र आहे. आता हे जे सूत्र आहे हे सूत्र विल्यम स्टर्नने सुचवले आणि लुईस टर्मनने पूर्ण केले. मित्रांनो, आतापर्यंत आपण 14 प्रश्न पाहिले, परंतु त्या 14 प्रश्नापैकी जे असलेले पर्याय उत्तराचा पर्याय तर आपण पाहिला, परंतु जे पर्याय उत्तर नव्हते त्या पर्यायाचं सुद्धा आपण स्पष्टीकरण पाहिल्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा झाला, परंतु अत्यंत कामाचा, महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा असल्याने सेव्ह करून ठेवा. आणि प्रश्न 15वा हा तुमच्यासाठी आहे, समावेशित शिक्षणात कोणाचा समावेश होतो? याचे उत्तर विचार करून तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहे. आपण जर फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे तुम्हाला परत परत पाहता येईल. त्यानंतर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर यूट्यूबला जर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच याच प्रकारच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.